बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अजूनही वादंग. सुनेत्रा पवारांच्या विरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय. काँग्रेसचे काही नेते आज दिल्लीत हायकमांडशी चर्चा करणार. सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. पोटनिवडणुकीमध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द. रायगडनंतर आता विदर्भातील राष्ट्रवादीच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाही. राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झाल्यानं चर्चांना उधाण. तर केवळ पटेलांचा फोटो असल्यामुळे अंतर्गत खदखद चव्हाट्यावर. कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंह घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान. खरगेंच्या विरोधात वापरलेली भाषा अत्यंत अपमानास्पद. राहुल गांधी यांनी घेतला बिस्वा यांचा समाचार. भोंदूबाबा खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर 3 गुन्ह्यामध्ये आता SIT खरातचा ताबा घेणार. तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सुनावणीच्या वेळी पोलीस कोठडीचीही करणार मागणी. खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा वाढता आकडा. तर आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे केले. खरातच्या विरोधात आरोप. SITनं दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे केल्या तक्रारी. भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड. स्वाध्याय परिवाराच्या जागेवर बेकायदा कब्जा केल्याचा आरोप. 7-12 उतार्यावर सुद्धा तत्वज्ञान विद्यापीठाची नोंद. प्रत्यक्ष वापर मात्र खरातच्याच कुटुंबियांचा. पुण्यातील हिंदू जन आक्रोश मोर्चाची रॅली बोगदेव घाटामध्ये पोलिसांनी अडवली. बेकायदेशीर नमाज पठणाच्या विरोधात रॅलीचं आयोजन. आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगतापांचा सहभाग. पश्चिम आशियामध्ये युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम. इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव. अमेरिकन सैन्य माघारी घेण्यासह लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची महत्त्वाची अट. तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाही याचीही केली मागणी. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास राघची यांची पत्रकार परिषद. संध्याकाळी 5:30च्या सुमारास साधणार संवाद. युद्धाच्या विरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. युद्धविरामानंतर इराणनं अमेरिकेला ठणकावलं. तसंच युद्धविरामाचा अर्थ युद्धात अंत असा होत नाही. आमचं सैन्य तयार आहे. शत्रूंनी चूक केली तर उत्तर देऊच, इराणचा इशारा. इराणची राजधानी तेहरानमध्ये उत्साहाचं वातावरण. हातात बंदूक घेऊन इराणी महिला रस्त्यावर. महिलांचा शस्त्रांसह सहभाग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोने चांदीच्या दरामध्ये उसळी. सोन्याच्या दरात प्रति तोळा 3,000ची तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 10,000ची वाढ.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पतधोरण जाहीर. व्याजदरामध्ये कोणतेही बदल नाहीत. रेपो रेट 5.25% कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय.